च्या जवळ 2-3 तास अपेक्षित आहे. महाराजांच्या हस्ताक्षरातला जो गाथा आहे, तो भविष्यात येणाऱ्या काळात एखादा नामसप्ताह नाही झाला तरी चालेल. पण तो साग्र खर्च त्या ग्रंथ प्रकाशनाला खर्ची होऊन ते अभंग वाङ्मय शतकोटी संकल्पातलं संप्रदायाच्या आणि अभ्यासकाच्या महाराष्ट्र सारस्वताच्या पुढे यावं ही माझी मनोकामना आहे. मनोकामना. तुम्ही मंथरा, जणाई, मुक्ताई, द्वारकामाई हे जे सांगितलं, हे क्लिक तात्काळ मंदबुद्धीच्या एखाद्या बुवाला हे कळणार नाही, ध्यानात येणार नाही. मला तुमच्या कृपेनं तात्काळ ते हृदय पटलावरती कोरल्या गेलं. शिवचिदंबराची परंपरा आणि राजाराम महाराजांचा अवतार हे परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. रामचरित मानसात असं लिहिलं, जब जब हुई धर्म की हानी. जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते तेव्हा रघुराई म्हणजे राघवेंद्र सरकार, भगवान रामचंद्र अवतीर्ण होतात. तर व्याकरणाच्या दृष्टीनं तृतरती अवतीर्ण होणे असा अर्थ आहे. 2 अवतार आहेत. एक अवतार संतांचा आहे आणि दुसरा अवतार देवाचा आहे. तर जरा भूमिका स्पष्ट करतो, कंटाळवाण्यात पण महत्वाच्या. मला वाटतं कदाचित देवाच्या अवताराच्या कार्यानं जे कार्य संपन्न होत नाही ते कार्य उरलेलं संतांच्या अवतारात परिपूर्ण होतं. उदाहरणार्थ, शांकर भाष्यात आद्य शंकराचार्य जेवढे रंगून जातात तेवढे गीता भाष्यात रंगत नाहीत. आपल्यावर आपल्या गुरुवर्य कुंभार गुरुजींचे आणि गुरुवर्य साखरे महाराजांचे संस्कार असल्यामुळं आपल्याकडे जी परंपरा चालत आली आहे, साखरे वंश विख्यातम ज्ञानदान परायणम येशांचरण सानिध्यात, त्यामुळं आपल्या गुरुजींना माळ आणि अनुग्रह दिहुकर माऊलींचा. परंतु तत्वज्ञानाची बैसका ही साधक आश्रमातून आली आहे आणि त्या परंपरे ज्यांचं अध्ययन आहे त्यांना ते कळेल. जरा थोडा आघावपणा करतो, म्हणजे श्रद्धेय योगीराज गंगागिरी महाराजांच्या मुळे स्वानंद सुखनिवासी जोग महाराज परमार्थाला प्रवृत्त झाले. ऐका, ब्राह्मण शरीर, पुण्यातलं शरीर, कोकणस्थ ब्राह्मणाचं शरीर पण बलदंड होतं, म्हणजे ताकदीचं होतं. कुस्ती, डाव टाकणं, बैठका करणं, जोर काढणं, शरीर कमवलेलं होतं. गाण्यात 2 प्रकरण आहेत, नैसर्गिक गाणं आणि कमावलेलं गाणं. म्हणजे काय, परवीन सुलताना, बेगम अख्तर, गंगूबाई हंगल यांचं जे गाणं आहे त्याला नैसर्गिकता आहे. आणि अभिषेकी बुवा आणि भीमसेनजींना आवाज आणि गाणं कमवावं लागलं. तुम्हाला माझे वाक्य कळतात का? कमावणं वेगळं आणि असणं वेगळं. तसं जोग महाराजांनी विप्र शरीर असून शरीर कमावलं होतं. कमावलं म्हणजे मेहनतीनं ते बलदंड केलं होतं. आमचे आपल्याला महाराज सांगायचे, आजारी पडलेच नाहीत ते, पण कदाचित त्या ब्रिटिशांच्या काळात पुण्यात नारायणपेठेत जर इंजेक्शन घ्यायची वेळ आली तर स्प्रिटचा बोळा लावू नाही महाराजांच्या दंडात ते इंजेक्शनाची सुई शिरत नव्हती. एवढं बलदंड शरीर. त्याने अनेक पहिलवानांना पाडलं, चितपट केलं. आणि गंगागिरी महाराजांची भेट झाली. म्हणले, अरे बाहेरच्या शत्रूला खूप चितपट केलंस, पाडलं, गुलाल व्हायला, हलक्या वाजल्या, जय जयकार झाला, स्वागत झालं, पत्रिका छापल्या, बॅनरला नाव आलं, प्रसिद्ध झालास, पण माझं ऐक, तुमचं स्वतःचं आत्मकल्याण करायचं असलं तर आळंदीला ज्ञानोबराच्या कुशीत जा. स्वानंद सुखनिवासी जोग महाराज आळंदीला ज्ञानोबराच्या कुशीत आले आणि समाधीवर डोकं ठेवून रडले. लोकमान्य टिळकांचा, दासगणू महाराजांचा, अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा, धनकवडीच्या शंकरबाबांचा, सेगावीच्या गजानन महाराजांचा, महात्मा गांधींचा आणि सावरकरांचा एकच कालखंड. भारत परसत्तेच्या दारात अडकून पडला होता. मुघलांच्या आली, ब्रिटिशांच्या आली, लोक त्रस्त झाले.
आणि अशा कालखंडात परमार्थाला कीर्तन नावानं टायटल देऊन लोककल्याण करण्यासाठी कुणीतरी एक योद्धा वैष्णव तयार व्हावा, झुंजार ते एक तयार व्हावा म्हणून केसकर महाराज, श्रद्धे ब्रह्मभूत विनायकदादा साखरे महाराज आणि स्वानंद सुखनिवासी जोग महाराज हे परमार्थाचे नरवीर तयार झाले. आणि मुंजाबा बोळीत पुण्यात आत्ताच्या शंकराचार्य मठाच्या पाठीमागं दादांच्याकडं जोग महाराज जायला लागले. अध्ययनाची भूमिका तयार झाली आणि जोग महाराजांनी 4 शिष्य तयार केले. आता ते 4 नावं सांगून तुम्हाला कळलं तर तुम्ही टाळ्या द्या, न कळलं तर निवांत बसा. ते त्यातलं नाव असे: दास्यत्वासाठी मारुती महाराज, लक्षवेधी सूचनेसाठी लक्ष्मण महाराज, ऐकताय ना, व्यंकटी म्हणजे वाकडं संपावं आणि सरळपण निर्माण व्हावं याकरता बंकट स्वामी महाराज, आणि जीवाचं सोनं व्हावं याकरता मामासाहेब दांडेकर महाराज. अशा 4 जणांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. तर त्यात जोग महाराज संस्थेत दिहुकर माऊली होते, तुकोबऱ्यांचे वंशज. त्यांचा अनुग्रह आणि माळा आपल्या गुरुजींना, म्हणजे अनुग्रह पद्धती जोग महाराजांच्या क्रमातली एक आणि ज्ञान पद्धती साधक आश्रमातली, अशी 2 प्रकरण आहेत. म्हणजे एखादा मराठवाड्यातला विद्यार्थी ऍडमिशन घेतल्यावर राहिला मराठवाड्यात, पण त्यांनी स्वर्गीय सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीत डॉक्टरेट केली तर त्याला प्रमाणपत्र पुणे युनिव्हर्सिटीचं मिळतं आणि तिथून पुढे त्याची मान्यता पुणे विद्यापीठाची सुरू होते. विषय इथपर्यंतच मला सांगायचा आहे. आपल्या विदर्भातली, मराठवाड्यातली, पुण्यातली, नगरातली पोरं वाराणसीला गेल्यावर मराठवाड्यातल्या, पुण्यातल्या युनिव्हर्सिटीचा संबंध शिल्लक राहत नाही. संपूर्णानंद, तिरुपती, श्रृंगेरी या पीठांचे प्रमाणपत्र मिळतात आणि मग त्याला ते लेबल लागतं. त्या विद्यापीठातून ते तयार झाले. परंतु या सगळ्या विद्यापीठाला प्रेरणा कोणी दिली असेल तर ती अहिल्यादेवी नगर जिल्ह्याने दिली आहे. मी काही ओढून ताणून विषय सांगत नाही. दैत्यांची जन्मभूमी नगर जिल्ह्यातच, शुक्राचार्य नगर जिल्ह्यातच. ऐका जरा, नाथांच्या गर्भगिरीतल्या समाध्या मायंबा, मत्सेंद्र, कानिफा नगर जिल्ह्यातच. किसनगिरींच्या सारखे तपस्वी संत नगर जिल्ह्यातच. गंगागिरींच्या सारखे तपस्वी कोंडाजी काका, ही सगळी संत परंपरा नगर जिल्ह्यातच. यापेक्षा जरा अजून आघाव बोलतो, पण ते खरं आहे. शके 1212 उत्तरी तर टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरे लेखक उजाहाला. म्हणजे गुरुपीठ त्रिंबक आहे, पण भारतात वारकरी संप्रदायाचं ज्ञानपीठ हे नगर जिल्ह्यातलं नेवासा आहे. नेवासा. पुढे मग अनेक सत्पुरुष उदयाला आले. मग शिवचिदंबर परंपरेत राजाराम महाराजांच्या सारखे थोर संत, त्यांची गाथा, त्यांचं लिखाण आणि अजून मूर्ती प्राण प्रतिष्ठेसाठी 2 प्रकरण आहेत, चल आणि अचल. तर त्या प्राणप्रतिष्ठेसाठी आत्ता फेटा बांधून निघताना मला काही पोरं म्हणाले की स्वयमेव साक्षात कैवल्य चक्रवर्ती ज्ञानोबराय येऊन ही मूर्ती प्राणप्रतिष्ठा करणार आहे. केवढा अधिकार आहे. आणि मी यांना म्हणालो की राही रखुमाई सारख्या 2 मूर्ती आणि मध्यस्थानी असलेले पांडुरंग, म्हणजे माझ्या दृष्टीनं, मी त्या परंपरेतला असल्यामुळं माझ्या दृष्टीनं शिवचिदंबरच साक्षात विजय पांडुरंग स्वरूपात उभ्या आहे. कारण की सर्वत्र पांडुरंगाचा हात कटेवरती असा आहे, पण विजय पांडुरंग प्रकरण असं आहे, तो असा आहे. याला कर्नाटकात दधीची वामन म्हणतात. स्वल्प कन्नड वार्तवा. विठाला 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 त्याला दधीची वामन म्हणतात, असा हात. आणि ही परंपरा पैठणला आहे. पैठणाच्या परंपरेत जो पांडुरंग आहे त्याचं नाव विजय पांडुरंग. त्याचंही कारण आहे, विजयनगरवरनं परत आणल्यामुळे विजय पांडुरंग एक, विजय करून दिल्यामुळे विजय पांडुरंग एक, आणि त्याच्या भक्तीला लागल्यावर, प्रपंचातून परमार्थात आल्यावर, षडविकारावर विजय मिळवता येतो म्हणून विजय एक.
आणि त्याचा हात असा आहे. आद्य शंकराचार्य म्हणाले, जघन जघन म्हणजे कमरेवरती हात ठेवलेला. गवावंद कानंदनम चारु हासम लसत कुंडलाक्रांत गंडस्थलांग. मी आता कर्नाटक राज्यात बेळगावी जिल्ह्यात मुचुंडीला गेलो होतो. तिथे ब्राह्मणाच्या घरी या मूर्ती पाहिल्या याच आठवड्यात आणि लगेचच आज पाहायला मिळाल्या. मी यांना विचारलं, बेंगलोरच्या कारागिराचा ऍड्रेस घेऊन मला सांगा, मला ही मूर्ती माझ्या आश्रमात करून घ्यायची आहे. एवढी सॉलिड, स्मार्ट, देखणी, स्मूथ, भक्तांच्या समवेत चर्चा करील अशी देखणी मूर्ती अन्यत्र पाहायला मिळत नाही. जगद्गुरु तुकोबारांचंच वाक्य बोलतो, वचन बोलतो, आवडे हे रूप गोजिरे सगुण. आवडे हे रूप गोजिरे सगुण म्हणा. आवडे हे रूप गोजिरे सगुण. वा. आवडे हे रूप गोजिरे सगुण. आवडे हे रूप गोजिरे सगुण. आवडे हे रूप गोजिरे सगुण हाला. आवडे हे रूप गोजिरे सगुण. आवडे हे रूप गोजिरे सगुण. पाहता लोचन सुखावले. पाहता लोचन म्हणा. पाहता लोचन आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे. ऐसाची आता दृष्टी पुढे ऐसाची. तुमच्या मंदिरातल्या वाक्याची पूर्णता करतो. भूत नाही, भविष्य नाही, वर्तमान. आता देवा पूर्वी माहिती नाही, पुढे माहिती नाही. आता या गावात, या मातीत, या संस्थानात, या मठात, या कुळात, या भक्तांच्या मांदियाळीत आता दृष्टी पुढे कैसा ऐसा चितूर आहे. रूप पाहता लोचनी. हे सज्जनी, हे साजनी, हे मैत्रिणी, हे जीवलगे, हे बुद्धी, एक भाव आणि तात्विक भाव, हे वृत्ती. त्या ब्रह्माला पाहिल्यावर आता प्रातिभासिक मिथ्या पदार्थ पाहण्याची आवश्यकता नाही. इतका सुंदर श्रीहरी. दशम स्कंद काळा भागवताचा. बरहा पीडन नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम. बिभ्रदवास कनकपीशं वैजयंतींच मालाम. एवढा देखना परमात्मा. किंवा ब्रह्मसंहिता असं लिहिती. कंदर्पकोटी कमनीय विशेष रूपम गोविंदमादि पुरुषम तमहं भजामी. सोप्या सोप. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. पांडुरंग रत्न टिळकापती प्रभा. रत्न टिळकापती प्रभा. रत्न टिळकापती प्रभा. रत्न टिळकापती प्रभा. किंवा तुझी निढळी असं त्या मूर्तींचं स्वरूप मला दिसलं. मी भावूक झालो, भावविभोर झालो. मराठीत बोलू, ह्या मूर्तींना पाहून मी पागल झालो. चैतन्य महाप्रभू आणि आद्य शंकराचार्य जेव्हा पंढरपूरला आले तेव्हा ते गदगद झाले. कंठ भरून आला, आसवांच्या धारा लागल्या. आणि चैतन्य महाप्रभूनं
कलिसंतरण उपनिषदातला मंत्र, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. एवढं स्वरूप त्या प्रभू परमात्म्याचं. याला पाहायला त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. मास्टर माइंड, जगातल्या सगळ्या वैष्णवांचा प्रेसिडेंट, उद्गाता, प्रसवणारा, निर्माता, मार्गदर्शक, वैष्णवानाम यथा शंभू, त्या परमात्म्याने पाहिलं म्हणून नावच किती सुंदर आहे, शिवचिदंबर. आणि दुसरं नाव आहे दिगंबर. दिग्दिशाच आहे अंबर ज्यांचं असे जेते. या मूर्तीत 2-3 प्रकरण आहेत. एक दत्त आहेत, दिगंबर. पांडुरंग आहेत 2 आणि शिवतत्व आहे 3. आद्य शंकराचार्यांच्याच परंपरेत ही परंपरा विकसित आहे. त्यामुळं आंध्रा, केरला, कर्नाटक हा दक्षिण साऊथ प्रकरणातला भाग आहे. आणि त्या श्रीरामपूरच्या जवळ एक गाव आहे देशवंडी काहीतरी, तिथे उमाकांत कुलकर्णींनी मला कुडलीच्या शंकराचार्यांच्या समवेत कलशारोहणाला घेऊन गेले होते. तिथे एक स्थान आहे. कवठे महांकाळला एक स्थान आहे. अशा 3-4 ठिकाणी माझं जाणं झालं. गेलो सगळीकडेच, पण त्या मुचुंडी नंतर, कर्नाटकानंतर, संकेश्वरानंतर, बेळगावी नंतर मला एवढ्या जवळ एवढं आपलातून स्थान असेल याची कल्पना सुद्धा नव्हती. त्या अतुल गुरु ब्राह्मणाला मी धन्यवाद देतो. त्यांनी मला इथं आणलं. आज या पांडुरंगाकडून, या शिवचिदंबराकडून उद्या विजय पांडुरंगाकडे पैठणात जायचंय. म्हणजे निमंत्रण अक्षत यांनी दिल्यात आणि उत्सव तिथे पूर्ण करायचा आहे. मला वाटतं प्रस्तावनेत माझी भावना मी व्यक्त केली आहे. पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट आहे की अभंग वाङ्मयाची गाथा लवकरात लवकर प्रकाशित करा. माझ्या सामान्य अर्थ उत्पत्तीतून 21,000 मी समर्पित करून टाकेल. काम कधी सुरू करायचं, पण गाथा प्रकाशित करा. महाराष्ट्र सारस्वताला दाखवा. त्याला प्रस्तावना अभ्यासकांच्या घ्या, म्हणजे ज्यांना अभंगाचे न्यास कळतात. गाणं नाही, पाठांतर नाही. अभंग दीडकीच आहे का? अभंग समांतर न्यासाचा आहे का? अभंग चौकड आहे का? अभंग अद्वैत पर आहे का? अभंग ब्रह्मज्ञान पर आहे का? अभंग मागणी परंपरेतला आहे का? अभंग नामसाधना प्रतिपादन करणार आहे का? अभंग तटस्थ किंवा स्वरूप लक्षणाचं वर्णन करणारा आहे का? अभंगात काही कूटार्थ आहे का? द्विअर्थात्मक चिंतन आहे का? गवळणी पर आहे का? का उपदेश पर आहे? हा टॅली केला पाहिजे आणि मग ती गाथा प्रकाशित व्हावी. मी 13-14 ग्रंथ प्रकाशित केले. ग्रंथ प्रकाशित करताना काय कष्ट असतात मला माहिती आहे. अभिप्राय लवकर मिळत नाही, प्रस्तावना लवकर मिळत नाही, उपोद्घात लिहिता येत नाही, समार्पण करता येत नाही आणि हल्ली क्षमा मागतो डीटीपी करणाऱ्यांना न यातला फरक कळत नाही. च छ ज झ य कळत नाही, त थ द ध न कळत नाही. वाङ्मयस्त्वं चिन्मयः जरी विद्यापीठात क्वालिफिकेशन असलं तर मराठी लिहिण्याबद्दल सध्या दारिद्र्य प्रचंड झालेलं आहे. या मॅक्युलर शिक्षण पद्धतीनं इंग्रज आले, निघून गेले, पण इंग्रजीचं बी रोवून गेल्यामुळं क्वालिफिकेशनला त्याची आवश्यकता आहे. मी पण गॉड इज लॉ अँड मॅन इज लॉ मी बोलतो ना इंग्रजी, पण इंग्रजी थोकडी भाषा आहे, दरिद्री भाषा आहे. तुम्ही म्हणाल कसं? सीएटी कॅट म्हणजे मांजर आणि बोका असेल तर काय कॅट्या म्हणावं त्याला. विठाल विठाल आपली मराठी एवढी समृद्ध आहे, गावातल्या कुत्र्यालाही कुत्र म्हणायचं नाही, ग्रामसिंह. म्हणजे केवढी व्यापक विचाराची भाषा. म्हणून ये मराठी येचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. आणि तो सुकाळ प्रवरेच्या तीरावर, गोदेच्या जवळ ज्ञानोबाराने शिवालयात केला आणि सच्चिदानंदाला लिखाणासाठी प्रवृत्त केलं. एका कुलकर्ण्याला लिहिण्यासाठी प्रवृत्त केलं. कुलकर्णीच का 7-12 8चे उतारे चतुस्सीमानी अक्षर त्या काळात त्यांचं बरं असायचं म्हणून. आता अनाधिकारी अधिकारी झालेत.
आणि कीर्तनात अनाधिकारी श्रीमंत झालेत. वाक्य नाही कळलं तुम्हाला? अरे कळलं असतं तर टाळ्या दिल्या असत्या तुम्ही. यातले अर्धे प्रसादावाले, त्यांना 5G पाहिजे, 5G कळायला. विठाल जास्त बोललोय. अभंगाची भूमिका थोडक्यात मांडणार आहे. माझं प्राकृतिक स्वास्थ्य उत्तम नाहीये. कमी वेळेत आलोच नसतो तर माझ्यावर काळिंबा लागला असता. आलोय ना, कमी वेळेत कीर्तन करतो. अभंग तुम्हा सगळ्यांना कदाचित माहिती असेल, पण बऱ्याच लोकांना अपरिचित आहे. आणि तुम्ही मला जाणताय की बऱ्याच ठिकाणी मी अपरिचित अभंग घेण्याचा प्रयास आणि प्रयत्न करतो. काय झालंय? उजळले भाग्य, आलिंगन घडे, देववसे चित्ती, कोण पुण्य त्यांचा, सदा नाम घोष, सांगतो तुम्हासी अर्भकाचे साठी, समचरण दृष्टी एक साधारण, पाहाती गवळणी गोकुळीच्या सुखा. लोकांच्या पाठ झाले हो, पाठ झालंय. लोक आपल्याला द्रव्य देत आहेत, पाहिजे ते मुमांगे दाम आहे. तर रिप्ले म्हणून त्याच्या क्वालिटी अँड क्वांटिटी ज्याला म्हणतात, तर आपल्याकडनं काही नवीन नित्य नूतन एक 5 मिनिट 10 मिनिट तरी 2 तासातून लोकांना अपेक्षित आहे. बरोबर आहे तुम्हा श्रोत्यांचं म्हणणं? वेगळं काही अपेक्षित आहे. सुरुवात करतो. आपल्या या सकल संप्रदायाचं केंद्रस्थान आहे आदिनाथ. माझा आवडता सब्जेक्ट आहे, विषय, संशोधन विषय. आणि याच विषयात मला एका अभिमत युनिव्हर्सिटीनं डॉक्टर ऑफ लिटरेचर दिलेली आहे संशोधन विषयाची, MA नंतर. म्हणून मी तुमच्या समोर काही विषय मांडतो. तर नाथ शब्दाचा अर्थ आहे स्वामी, नाथ शब्दाचा अर्थ आहे मालक, मालक. जगत आहे अनाथ आणि ब्रह्मतत्व आहे नाथ. जीव आहे अल्पज्ञ, परमात्मा आहे सर्वज्ञ. जीवाला नाश आहे आणि ब्रह्म अविनाशी आहे. शीत उष्ण जीवाला आहे आणि शीत उष्णाच्या परतत्व आहे, त्याचं नाव ब्रह्मतत्व आहे. बर, उपाधी जीवाला आहे, देवाला उपाधी नाही. म्हणून तो तुकोबार आहे प्रार्थना करतात. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हा नाही, ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, ऐसे मज करुणी ठेवा नारायणा. काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हा नाही, हो ऐसे मज करी ठेवा नारायण. प्रार्थना केली आहे. मागणी वेगळी, प्रार्थना वेगळी. मागणे ते एक तुझं प्रती आहे, मागणी आहे बर का. हे चिदान देगा देवा मागणी आहे. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती प्रार्थना आहे. आता प्रार्थना काय? प्रकृष्ट दर्जाची केलेली प्रभू परमात्म्याची आर्थना, तिचं नाव प्रार्थना. बरोबर आहे की नाही स्वामी महाराज? आणि ही प्रार्थना करताना कैसे? ऐसे मज करुणे ठेवा नारायणा, समूळ वासना ऐसे करुणे ठेवा, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, ऐसे ऐसे करुणे ठेवा. ही प्रार्थना आहे. म्हणून तुम्ही सुद्धा या पवित्र देवालयात संसार उत्तम करा. ही प्रपंच सोडा, दुकानदारी सोडा, क्वालिफिकेशन सोडा, एज्युकेशन सोडा, नोकरी सोडा असं म्हणत नाही. पण आसोनी संसारी जिव्हे वेगू करी, एक भाव. आणि दुसरा भाव संकल्पावी माया संसाराची. संकल्पावी म्हणजे हळूहळू कमी करणे. दारू पिणाराला सुद्धा व्यसनमुक्तीची MD सांगतात
एकदम कमी करू नका, अंग थरथर कापेल. हे तरी कळते ना तुम्हा सगळ्यांना. जरा कमी करा. आता 1 ग्लास घेत होतात, अर्धा घ्या. आता त्यापेक्षा जरा 20 ml घ्या, मग 10 ml घ्या, 5 घ्या. का? नित्याच्या सवयीमुळे अंग थरकाप होईल. त्यामुळं हळूहळू डहाळे डहाळे. तसं तुम्ही लगेच आमच्या दोघांसारखे भगवे कपडे घालून संन्यास घेऊ नका, पण हळूहळू हळू मनोकामना आणि संसारातनं परावृत्त व्हा अशी प्रार्थना आहे. तुकोबाऱ्यांच्या बाबतीत असं प्रमाण आहे. लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार, केला षड उर्मीचा मार, केला षड उर्मीचा मार. लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार, केला षड उर्मीचा मार, केला षड उर्मीचा मार. लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार, केला षड उर्मीचा मार, केला षड उर्मीचा मार. लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार, केला षड उर्मीचा मार, केला षड उर्मीचा मार. आपल्या सैद्धांतिक प्रक्रियेच्या ग्रंथाचं जर ज्ञान नसेल बुवाला तर त्याच्याकडनं अपसिद्धांत होतो. विकार वेगळे आहेत आणि उर्मी वेगळ्या आहेत. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे विकार आहेत विषयाधिक, पण उर्मी वेगळ्या आहेत. तुम्ही पाठ ऐकलाय, आशना, पिपासा, शोक, मोह, जरा आणि मृत्यू. षड उर्मी हृदयात, षड उर्मी हृदयात, षड उर्मी हृदयात, षड उर्मी हृदयात. त्यांचा अंत पुरावोणी, त्यांचा अंत पुरावोणी. तोची एक ध्यावा चित्ते, तोची एक ध्यावा चित्ते, तोची एक ध्यावा चित्ते, तोची एक ध्यावा चित्ते. या उर्मीला तिलांजली दिल्या विना आणि उर्मी त्यागल्या विना परमार्थाच्या पथावर पारमार्थिकाला प्रवेश करून पाऊल टाकता येत नाही. अनाथ जीवांना काय कळणार आहे, अज्ञानी लोकांना. म्हणून तर अज्ञानी लावावे सन्मार्गासी, बुडत हे जन न देखवे डोळा. माझी तळमळ तशीच आहे की आपण सगळे अनाथ आहेत, पण अनाथाचा नाथ जनार्दनी. जनार्दनी पांडुरंगालाही नाथच म्हणतात. तुम्ही म्हणाल कसं काय? पुरावा सांगतो तुम्हाला मी. कुणी म्हणत नाही पांडुरंग भगवान की जय, नाही, पंढरीनाथ, अंडरलाईन नाथ. कृष्णाला द्वारकानाथ भगवान की जय, रमानाथ भगवान की जय. रामाला वैष्णवात सीतानाथ समारंभाम शंकराचार्य मध्यमाम. जसं आपल्याकडं म्हणतो आपण तसं त्यांच्याकडं, आपल्याकडं सदाशिव समारंभाम, तिकडे सीतानाथ समारंभाम रामानंदार्य मध्यमाम अस्मद आचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपराम. म्हणजे सीतेच्या पतीला सीतानाथ म्हणतात, द्वारकानाथ म्हणतात, अत्रीला अत्रीनाथ, दत्ताला दत्तनाथ, माऊलींना नाथ पंथात ज्ञाननाथ. ऐकताय काय? पैठणात एकनाथ. हे सगळं जग नाथमय आहे, नाथमय. पंढरीनाथही नाथच आहे.
गणपती नाथच आहे. याला काय प्रमाण आहे ना, गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती पंचेतानि स्मरे नित्यम वेदवाणी प्रवर्तते गणनाथ. अजून पुरावा देतो एक श्लोक आहे. हे पोरं चातुर्मासात थोडं माझ्याकडे ऐकतात, त्यापैकी 2-3 तयार झालेत. गजाननं तमहु वंदे गजकंठड रूपिणं विघ्नहरणं सदा नौमि रिद्धी सिद्धी प्रदायकं नमस्ते सृष्टिरूपाय नाथरूपाय ते नमः भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायक. म्हणजे गणपती सुद्धा नाथपंथातलेच. म्हणजे जरा क्षमा मागतो, मत्स्येंद्र आणि गोरक्षांच्या आधी शंकरानं आपला मुलगा गणपतीला नाथपंथाची दीक्षा दिली. त्या नाथपंथात 2 प्रकरण आहेत, अवघड आणि दर्शनी. तर दॅट मीन दर्शनी अँड अवघड. काय अर्थ लावायचा? अवघड म्हणजे भारतीय तत्वज्ञानातले तज्ञ, कळलं का? आणि दर्शनी म्हणजे कानाला छेद देऊन छिद्र पाडून कानात कुंडल धारण करून शैली शिंगी पुंगी शंख मेखला जानव दंड त्रिशूळ चिमटा भाळी आबीर बुक्का गुलाल इत्यादी खप्पड हातात धरून फिरणारा जो वर्ग आहे त्याचं नाव दर्शनी. आणि तुमच्या आमच्यावर नाथपंथाचे उपकार असतात. आपल्या दशनामी संन्याशावर यादी देतो, या लोकांनी ऐकलेलं प्रकरण नाहीये म्हणून एवढं ऐका. तुम्हाला जड चाललंय परंतु ऐका, आता बोलवलंय तर. तुमची मानसिकता नाही, तुम्ही आता सगळे डायमंड कीर्तनकार ऐकणार आहेत मला माहिती आहे, परंतु आम्ही काही परंपरा सोडू शकत नाही बुवा. तुम्ही बोलवा नका बोलू मला काही घेणं. पण वेल एज्युकेटेड लोक नक्की म्हणतील की आज काही एखाद्या PhDचा विषय डिटेक्ट व्हावा, फायनल व्हावा, वाहेवा व्हावा विद्यापीठात, तसं स्टेप बाय स्टेप क्रमाने आपण चाललो. अभ्यासप्य समर्थोसी, अभ्यासाहून काय. ज्ञानोबारायांचं एवढं ऑब्झर्व आहे. शेतकऱ्यांना विचारा तुम्ही, पूर्वी विहिरीवर मोठ धरताना 2 दाबे असायचे, नाडा आणि सौंदड. इकडे काय म्हणतात मला माहिती नाही, पण खालची जी दोरी आहे ना त्यांनी दगडाची शिळा कापल्या जायची, जिला ब्लास्ट आत्ता करावं लागतं. का? प्रयत्नाच्या अभ्यासानं दगडही कापता येतो, प्रयत्नाने विषकी आहारी पडे. बर, विषय पचवता येतं अभ्यासाने. अभ्यासाने अजून एक प्रकरण आहे, तेथ संसार चित्र उमटे आणि मनोरूपी पट फाटे. म्हणजे सिनेमा निर्माण करणारे वेगळेत, पण ज्ञानोबारायांच्या नाथपंथातून असा संदेश आहे, आपल्या मनातल्या भावना संकल्पना चित्र हे पडद्यावर दाखवता येतं. त्याला सिनेमा तुम्ही नाटक किंवा हल्ली पिक्चर म्हणता. विठाल ज्ञानोबारायांना नाथपंथातून परंपरा मिळाली. ठिबक सिंचन प्रकल्प BSc ॲग्री नॉट नाही माऊलींचा आहे. कसं म्हणाल? आता मेन कापड टाकतायत, पानं कापड, तंतू गवत उगू नये, सोट मुळांना त्रास होऊ नये, तंतूंचा प्रॉब्लेम होऊ नये, पाणी खेचल्या जाऊ नये, त्या वृक्षाला त्या फांदीला फुलाला फळभाज्याला मिळावं म्हणून कमी पाण्यात शेतकरी अधिक उत्पन्न कसा घेईल ही कल्पना ही ॲग्री अधिकाऱ्यांची नाही यार, ही ज्ञानोबारायांची. ते म्हणाले जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. ठिबक प्रकल्प कोणाचा? ज्ञानोबारायांचा. तुम्ही म्हणाल ग्रीक शास्त्रज्ञांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला, नॉट नाही, प्रयत्न त्याचा आहे, पण पाण्यात अग्नी मंथन केल्यावर प्रज्वलित होईन हा प्रकल्प ज्ञानोबारायांचा. लक्षात धरा तुम्ही. 18 प्रकट जाती धर्म वर्ण कुळ गोत्र प्रांत पंथ आणि समाज मिळविली मांदी वैष्णवांची. त्यांनी जरा नाथपंथातून जरा अग्रेसिव्ह होऊन जरा प्रागतिकपण केलं. त्या पंथात कानाला छिद्र दिल्या विना आणि ओम अलख आदेश गुरुमंत्र दिल्या विना ज्ञान देत नव्हते. शाबरी मंत्राचं एक तंत्रविद्येत कौल तत्वज्ञान, कापालिक तत्वज्ञान, वज्रयानी तत्वज्ञान इतरांना देत नव्हते. म्हणून ज्ञानोबारांनी जरा सोपं सरळ स्वच्छ केलं आणि ए मराठीचे नगरी हा संकल्प नेवास्यात नगर जिल्ह्यात केला. म्हणून आज भारतात मराठी टॉपमोस्ट जी अग्रेसर अकन केळो चिकोण मातू, म्हणजे संस्कृत हिंदी मल्याळम सगळ्या भाषा असल्या ते सगळ्याची मास्टर माइंड कुलगुरू पदावर थोरली आई शोभावी तशी सौभाग्यवती मराठी आहे. लक्षात.
तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं विश्व मराठी संमेलनाला आदरणीय सन्माननीय उपमुख्यमंत्री सुनित्राताई पवार, देवेंद्रजी फडणवीस आणि त्या प्रमुख यादीत निमंत्रक मी होतो. आणि त्याच दिवशी शांतीब्रह्म एकनाथ आपल्या कुरेकर बाबांना एक विशेष पुरस्कार देण्यात आला. त्या उपक्रमाला मला जाता आलं. मराठीला अभिजात दर्जा दिला. शासनाला मी धन्यवाद देतो. पण हे देणं कुणाचं आहे? नाथ पंथाचं. पुन्हा पुन्हा तिथे विठ्ठल ही परंपरा आली भगवान आदिनाथापासून. अपरिचित अभंग आहे. आणि तुम्हाला इकडनंही 20 वैजापूर आहे आणि इकडनंही श्रीरामपूर 20 मिनिमम, म्हणजे तुम्ही मध्यस्थानी आहात. इथे वैजापूरच्या जवळ शिवर बंगला नावाचं गाव आहे. त्या साध्वीचं नाव आहे बहेणा. बहिना नाही, बहेणा. ऐकताय ना? तिला गुरुस्थान आहे जगद्गुरु तुकोबाराय. तिच्या मालकाचं नाव आहे रत्नाकर आणि सरनेम आहे पाठक. आणि वेद आहे शुक्ल माध्यांदिनी यजुर्वेद. बघा कसं असं करेक्ट चाललंय बिनचूक आपलं. तर तिचा एक अभंग आहे, गाथेत आहे, छान आहे. आदिनाथे उपदेश पार्वतीस केला, आदिनाथे उपदेश पार्वतीस केला, मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्य गर्भी, मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्य गर्भी, मत्स्येंद्रे ऐकिला शिव हृदयीचा मंत्र पै आगाध, मंत्र पै शिव हृदयीचा मंत्र पै आगाध, मंत्र पै झाला से प्रसिद्ध भक्ती योगे, झाला से प्रसिद्ध भक्ती योगे. हा झाला से प्रसिद्ध भक्ती त्या गोरक्षा केले कृपादान, गोरक्षा कृपा केले दान, तेने त्या गोरक्षा केले कृपादान, तेने त्या गोरक्षा केले कृपादान, तेथुनी गहिणी जान प्रगटला, तेथुनी गहिणी जान प्रगटला, अपरिचित अभंग आहे. लोकांच्या समोर जायला पाहिजे. आता पॅरल प्रमाण तुमच्या पाठातलंय. आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, इंद्रनाथले सहजस्थिती, मधुरा हर सहजस्थिती, त्याची प्रेम मुद्रा गोरक्षा दिसली, त्याची प्रेम मुद्रा गोरक्षा दिसली, पूर्ण कृपा केली गहिनीनाथ, पूर्ण कृपा केली गहिनीनाथ, पूर्ण कृपा केली गहिनीनाथ. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा ज्ञानदेवा
परशुमुद्रा, ब्रह्ममुद्रा, गरुड मुद्रा, योग मुद्रा आणि प्रेम मुद्रा. आपल्या संप्रदायाला प्रेम मुद्रा दिली म्हणून आपण एकामेकाला प्रेम द्यायचं, टीका करायची, निंदा करायची, नाही तर कीर्तनात ऐकून घ्यायचं आणि इथून गेलं येड होत ते. या अशा अवलादी आपल्यात आहेत. विठ्ठल म्हणून तर प्रेम सुख दी, प्रेम सुख दी, प्रेमे विन नाही, किंवा भक्ती प्रेम सुख नेनैवानिका पंडित वाचका ज्ञानी असी प्रेम सात्वास्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच प्रेम. प्रेम मुद्रा मिळाली आपल्याला. आणि गहन, गहिनी म्हणजे गहन, अवघड, कठीण, गुह्य, न कळलेलं असं म्हणून गहेणी. त्यांची तपस्थली त्रिंबकला. त्या शिलेचं, दगडाचं, पाषाणाचं, खडकाचं नाव आहे अनुपम शिला. आणि तत्वज्ञान आहे शांभवाद्वैत. शांभवाद्वैत आणि शांकर अद्वैत हे आपलं मिळतं जुळतं प्रकरण आहे. बाकीचे वैष्णवच आहेत पण सिद्धांतात जुळत नाही. विठ्ठल अरे ते काही तर चिदाचा विलास सांगतात बुवा. आपल्या परंपरेत हे नाही. म्हणजे चैतन्याचा अविकार्य विकार संबंध म्हणजे जगत असं त्यांचं म्हणणं आहे. आपलं म्हणणं आहे अजिबात नाही. आमच्या परंपरेत नाही, तुमच्या परंपरेत माना. असो. आता गहिनीकडून हे ज्ञान दादाला मिळालं. कोणाला? गहिनीने दया केली निवृत्तीनाथा. गहिनीने दया केली निवृत्तीनाथा. बालक असता योग रूप. तेथोनी ज्ञानेश पावले प्रसाद. तेथोनी ज्ञानेश पावले प्रसाद. झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी. हो, मग ते ज्ञानोबा राहतात कुठे? 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा. फक्त म्हणा 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा. प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष. वृक्षस्थ स्थापिला कल्पवृक्ष. स्थळी माझ्या जीवीचा ठेवा. तये स्थळी माझ्या जीवीचा ठेवा. नवीन ज्ञान देवा जावनिया. नवीन ज्ञान देवा जावनिया. आशीर्वाद, नमस्कार आणि वस्तुनिर्देश हे विठ्ठल आमच्या परंपरेत जे शिकलेत त्यांना तात्काळ कळतं. 3 नमन आहेत ना. आशीर्वाद, वस्तुनिर्देश आणि मंगल. मंगलाय तिथी मंगलम. अनिष्ट संपावं, भल व्हावं याकरता मंगलम भगवान विष्णू मंगलं गरुडध्वजाः. किंबहुना गाणपत्य संप्रदायात निर्विघ्नमस्तु सुमुखश्च एकदंतश्च कपिलो गजकर्णकः. आपल्या संप्रदायात सकळ मंगळ निधी. श्री विठ्ठलाचे नाम आधी. श्री विठ्ठलाचे नाम आधी.
नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. हा म्हणा बुवा. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह नाथरो, तुमचा अनुग्रह नाथरो. एक तर वेद उपनिषदांचा अर्थ सगळ्याच कल्याण व्हावं याकरता मराठीत केला एक. तुम्ही देवनाथ महाराजांना गुरुमंत्र दिला म्हणून नमन. त्यांचे शिष्य चुडामणी महाराज झाले म्हणून नमन. त्यांचे शिष्य गुंडा महाराज दिगलुकर झाले म्हणून नमन. त्यांच्या परंपरेत आवसेकर निर्माण झाले म्हणून नमन. ऐकता का? याच परंपरेत शिवदिनी उदयाला आले म्हणून नमन. त्यांचे शिष्य केशरीनाथ महाराज झाले कुठे? पैठणात म्हणून नमन. त्यांचे शिष्य नरहरिनाथ महाराज झाले म्हणून नमन. आत्ता गादीवर मोहननाथ महाराज आहेत म्हणून नमन. ज्ञानोबरायांचे उपकार आहेत आपल्यावरती. जोग महाराज पासून आतापर्यंतचे विद्यार्थी नाथ पंथाचा उदय आणि विस्तार. आपले केसकर महाराज आणि विनायक दादा वंदे सांबादीनाथम. आलं का लक्षात तुमच्या? नाथ पंथाचा उदय आणि विस्तार. ज्ञानोबराय तुमची कृपा आहे. तुम्ही अजून कुणाकोणाला गुरुमंत्र दिला, उपदेश दिला, आम्हाला कळावं याकरता उद्या नाथषष्ठी आली पैठणची आणि तुकाराम बीज आली. नाथरायांना प्रार्थना केली पाहिजे. आम्हाला सांगा ना तुम्ही कुणाकोणाला उपदेश केला. आतापर्यंत जरी अभंगाला टच केलं नसलं तरी तुमच्याच पंथ परंपरेचा विस्तार आम्ही सांगितलाय. सांगा ना. म्हणून ज्ञानदेव उपदेश करोनिया पायी, सोपान मुक्ताबाई बोधिये. ज्ञानदेव उपदेश करोनिया, ज्ञानदेव उपदेश करोनिया पायी, सोपान मुक्ताबाई बोधी. ज्ञानदेव उपदेश करोनिया पाही. कुणाकोणाला उपदेश केला? आता लिगली हे गॅजिटर आहे, कागदपत्र आहेत, ग्रंथ आहे, पुरावे आहेत, असं आहे ना. कुणाला उपदेश केला? सोपान. आता सोपान म्हणजे काय? सोपान म्हणजे ब्रिज. सोपान म्हणजे पूल, तरण्याचा मार्ग, उद्धरण्याचा मार्ग, इकडून तिकडे कनेक्टिव्हिटी जोडण्याचा मार्ग, दळणवळणाचं साधन. रेल्वे खालून गेली तर वरून पुला असला तर ट्रॅफिक जाम होत नाही. या भारतीय तत्वज्ञानात ट्रॅफिक जाम होऊ नये, सरळ चालावं, सिग्नल लागू नये, सुखाचा प्रवास व्हावा याकरता व्यवस्था आहे. सोपान. नाही कळलं तुम्हाला? हे कळणं सुद्धा एवढं सोपान प्रकार. आता मराठी सांगतो. निवृत्तीनं निवृत्तीपर तत्वज्ञान जगाच्या निवृत्तीकरिता निवृत्त पुरुषाच्या करकमलात दिलं. पण हे ज्ञान ज्ञानाविना इतरांना पचणं, पटणं, कळणं, आकळणं एवढा प्रकार सोपान. त्याला जग निर्माण करणारा ब्रह्माच पाहिजे होता. म्हणून बर का, ब्रह्मा सोपान तो झाला, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्तानंद वर्तला, भक्त आनंद वर्तला. ब्रह्मा सोपान तो झाला, ब्रह्मा सोपान तो झाला,
आपे गावात विठ्ठलपंत रखुमाईच्या उदरी एक ब्रह्मा उदयाला आला. ब्रह्मा. अन ब्रह्म्याला चूक नीट करायची होती. ब्रह्मदेव पदावर होता तेव्हा त्याच्याकडनं एक पाप झालं होतं, ब्रह्मा कन्येसी. हा. आणि तो प्रॉब्लेम झाला, तो करप्टेड झाला, तिथे तो नापास झाला आणि त्याला काळिंबा लागला. इंद्रा पडले, चंद्र झाला आणि नारद चुकला, या यादीत गेला ब्रह्मा. आपण नापास झालो, आता सुधारणा करावी म्हणून एका संतांच्या कुळात ब्रह्मा आपे गावात उदयाला आला. ब्रह्मा सोपान तो झाला. ऐकताय ना? आणि त्यावेळेला भक्ता आनंद वर्तला. बर. अशा ब्रह्मदेवाला उपदेश करतायत विष्णू. कोण करतय? ज्ञानोबर आहे कोण आहेत? महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर. सखा माझा ज्ञानेश्वर. सखा माझा ज्ञानेश्वर. सखा माझा ज्ञानेश्वर. या फडकऱ्यांच्या चाली आठवतात मला जुन्या. माझा काही तंतोतंत तुमच्या इतका स्वर लागत नाही. प्रयत्न करतो मी. प्रयत्न असे पडणं का होईना पण उभा राहा. हौस आहे की नाही प्रत्येकाला? आमचा जवळचा स्नेही एक, त्याला 7च मत पडले. किती? आणि ते घरातलेच पडले, पण तरी त्याला भूषण मी उभा राहिलो होतो. पडावे परी कीर्तिरूपी लढावे. तसं माझा स्वर लागत नाही, पण तुमच्या जीवावर माझा आनंद विठ्ठल. विठ्ठल आजची संगतीच वेगळी लावली मी. ब्रह्मा सोपान झाला आणि ब्रह्मदेवाच्या चुका दुरुस्त करण्याकरता विठ्ठल पंथाच्या उदरी काका अवतीर्ण झाले आणि आता दुरुस्त्या करून जगाचं भलं करायचंय. पण ऐका ना, इकडं उपदेश कोणाचा आहे? आदि नारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा. किंवा जो निर्गुण निराभास, जो निर्गुण निराभास, जो निर्गुण निराभास. जो निर्गुण निराभास. उद्भव शबल ब्रह्मास. हळू वाजवा. शबल ब्रह्मास. ब्रह्मास. आदि नारायण म्हणती जास. आदि नारायण म्हणती तो सर्वास आदि गुरु. हळू वाजवा रे. तो सर्वास आदि गुरु. तो सर्वास आदि गुरु. तो सर्वास आदि गुरु. तयाचा अनुग्रह. आता सगळा अभंग म्हणत नाही, पण त्यांचा तयाचा ब्रह्मा अनुग्रहित. कोणाचा? आदि नारायणाचा. ब्रह्मदेव कोणा शिष्य आहे? अरे तुम्ही झोपले का? जाऊ का माझा मी? नारायणाचा. संन्यासात परंपरा कोणती आहे? नारायण ब्रह्मा, शक्ती पराशर, व्यास गौड गोविंद शंकर, हस्तामलक त्रोटक सुरेश्वर पद्मपाद. तुकोबाराची परंपरा कोणती आहे? मुख्य महाविष्णू, चैतन्याचे मूळ, संप्रदाय सकळांचा, इथून या पैठण. आदि नारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा. मग एकनाथ महाराज म्हणाले तीच परंपरा आहे. ज्ञानदेव म्हणजे माऊली आहेत विष्णू आणि विष्णूने गुरुमंत्र दिलाय. सोपान म्हणजे ब्रह्मदेवाला. कळलं का तुम्हाला? अवतार बदलला पण उपदेश तोच आहे, पंथ तोच आहे. म्हणून जणू ज्ञानदेव म्हणजे माऊली साक्षात विष्णू. विष्णू म्हणजे नारायण आणि नारायण म्हणजे हरिनारायण, कवी नारायण, द्रुमी नारायण, चमस नारायण, अविहोत्र नारायण. हे 9 नारायण म्हणजे नवनाथ. मराठी कळते तुम्हाला सगळ्यांना? मग नाथानीच जगत
सनात व्हावं याकरता ज्ञानदेव उपदेश करोनिया पाही. कुणाला? सोपान इथपर्यंत झालं. आता मुक्ताबाई बोधिले. मुक्ताबाई काही सामान्य पद नाही. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ. मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ. मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ. सर्वत्र वरिष्ठ मुक्ताबाई. सर्वत्र वरिष्ठ मुक्ताबाई. सर्वत्र वरिष्ठ मुक्ताबाई. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ. मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ. सर्वत्र वरिष्ठ मुक्ताबाई. सर्वत्र वरिष्ठ मुक्ताबाई. सर्वरिष्ठ मुक्ताबाई. असं संथ वाजल्यावर ऐकल्यावर सातारकरांचा हरिपाठ चालू असं वाटतं की नाही? कल्पना करा. ही ट्विनिंग कीर्तनकाराला करून घेता आली पाहिजे. स्पीकर मॅनेजमेंट व्यवस्थापन आहे, त्यात मॅग्नेट आहे. मी माईकच्या जवळ कधीच जात नाही, कारण त्या स्पीकर मालकाला माहित नाही या चिद्र्यात किती बुवांचा थुंका गेलेला आहे म्हणून. आता माझा फिल्टर प्लॅन आहे, त्यामुळं धोका नाही. दोघही पोरं उत्तम वाजवत आहेत, त्यांच्याकडून आपल्याला लागतं ते वाजून घ्यायचंय. मिस्त्री चांगलाच असतो, पण नकाशा आपण द्यायचा आहे. तुम्ही दोघही चांगलेत. मला तर तुम्हाला दोघांनाही जावाई करण्याची इच्छा आहे, पण आता मी संन्यास घेतल्यामुळे घोटाळा झाला असा. तरी सुद्धा आमचे आत्माराम महाराज म्हणाले प्रयत्न करीता. आता काय प्रयत्न करा? आमचे वक्ते आबा म्हणायचे सारा फोकांडा वाचला म्हणे, काय प्रयत्न करायचा? विठाला विठाला विठाला. हा प्रयत्न असा करता येईल, एखाद्याच्या बंगल्यात उतरल्यावर तिथल्या लेकीला आपली मानस कन्या मानावं लागन. काय करावं लागन? धर्मात पर्याय व्यवस्था आहे ना. गाडी विकताना तिची 3.5 लाख झालेली रीडिंग 65,000 करता येते. पर्याय व्यवस्था. इलेक्ट्रॉनिक मीटर आल्यानंतर त्याचे पळणे थांबवता येते. हे जसं तसं याला व्यवस्थापन म्हणतात. जरी मला नसल्या तर तुम्हाला मी उपलब्ध करून देऊ शकतो. प्रेमाचं वागणं आहे. तुमच्या दोघाचाही स्मार्ट हात आहे. पखवाजात तुम्ही फार मोठे होताल, माझा आत्मविश्वास. फक्त त्याला एकच गणित आहे, सोलो, रिला, मुखडा, पर्ण, गती, ठेका, पढन आणि वादन. उच्च स्वरात वाजवताना आघात उच्च म्हणजे ताकदीचा. बैठकीचं भजन असेल तर धेन ना धे इन धे न ग, धेन ना ते इन ते न ग. तुम्ही अभिषेकी बुवा, पंडितजी, ऐका तुम्ही, या लोकात फक्त ठेका. ते मधी कधी टाकात नाही वाजित, कधीच नाही. बरोबर सरळ तेवढंच. रघुनाथ बुवा खंडाळकर, कल्याण गुरुजी, मी हे लोक ऐकलेत. दस्ता, त्याच्यानंतर पुन्हा दोंदेकर ऐकलेत, बागडेबुवा ऐकलेत, खाशाबुवा ऐकलेत, कोकाटे ऐकलेत. अरे हे सगळे भजन आपल्याच मंदिरात व्हायचे. आपल्या मंदिरात विठ्ठल विठ्ठल कीर्तनकाराने टाळकरांना पखवज वादकाला बोलण्यापेक्षा प्रेमाने सांगितलं ते पोरं ऐकतात. अरे हळू वाजवा, कमी वाजवा, ते म्हणते बाहेर येतो. स्पीकर वाल्याला म्हणायचा आवाज अतिशय सुंदर आहे, थोडा कमी करा. करतात ते, त्यांचा काही दोष नाही. टाळकऱ्या वाढवा वाढवा वाढवा. मी 50-55 वर्ष कीर्तन केले. मला अजूनही महाराष्ट्रातून, कर्नाटकातून, मध्य प्रदेशातून आणि गुजरातातून निरोप नाही की तुमच्या कीर्तनी परिसराचे भले झाले म्हणून. त्यामुळे मी आवाज वाढवू देत नाही. आणि आवाज वाढवण्यापेक्षा जाताना वाढवा ना. विठ्ठल विठ्ठल हे प्रमाण मुद्दाम मी म्हणालो. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ. त्यामुळे ह्या पुरी म्हणाल्या ना, असं संथ कॅसेट सारखं सातारकरांची मला आठवण झाली. कोणाच्या लिखित ह्या पुरी? सगळ्या पोरं नवे नवे म्हणजे विद्यार्थिनी कोणाच्यात. मी रक्तवंश नाही मानत,
हे माझ्या पुरीच्या पुरी आहेत. तुम्हाला कळलं नाही? दिस इज अ ग्रँडफादर. विठाल विठाल. ती साध्वी पोरगी माझी मानस कन्या आहे. त्या पुरीच्या पुरी कोण झाल्या? माझ्या नाती. तरी त्या म्हणतात तरी पण तू ती नातू, तरी पण तू. याचा अर्थ उरकून घे. मराठी ज्यांना कळी नाही त्यांना धन्यवाद देतो. महाराष्ट्रात मराठी कळणं येणाऱ्या काळात अवघड प्रकरण आहे. मुक्ताबाई मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ मुक्ताबाई. एवढंच नाही, एवढंच नाही, एवढंच नाही तर मुक्ताई साक्षात देवीचा अवतार आहे. प्रमाण तुमच्या पाठातलंय. मुक्ताई साक्षात देवीचा अवतार आहे. आदिशक्ती. आदिशक्ती मुक्ताबाई. वा. आदिशक्ती मुक्ताबाई. 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 दासी जाणे लागो पायी. दासी जाणे लागे पायी. लागे पायी. आदिशक्ती आदिशक्ती मुक्ताबाई. आदिशक्ती आमच्या सोनालीच्या पोरी कोणी रामायण सांगतात, भागवत सांगतात, कीर्तन करतात. 350-400 पोरी. एवढा उत्सव छान केला तिने. माझंही कीर्तन होतं, दिग्गजांची कीर्तन होती आणि कल्याण स्वामींची परंपरा मोठी आहे बाबा. शांतीब्रह्म एकनाथांचे शिष्य दंडवत स्वामी आणि दंडवत स्वामींचे कल्याण स्वामी. मी तर ग्रंथ प्रकाशित केलाय, तुमच्याकडे आलाय. पण आपली मस्कर आहे ना, आमच्या जवळच राहते ती. का रे विठ्ठल? बरोबर आहे ना मस्कर ताई? विठ्ठल विठ्ठल. म्हणून सोपान कोमा मुक्ताबाई बोधिली कुणी? ज्ञानोबारायणी. देवीला सुद्धा गुरुमंत्र ज्ञानोबारायचा हो. आदिशक्ती ना. जशी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती 3.5 पीठ आहेत, तीच भूमिका. मी तर जरा अधिक बोलल. नवरात्रात उपवास कराच, पण उपवास करू नये. मुक्ताबाई जर कळली नाही तर उपवासाला अर्थ नाही. लक्षात धरा तुम्ही. मुक्ताई. अरे ज्ञानोबारायांची समाधी आणि ज्ञानोबाराची ताटी उघडण्याचं सामर्थ्य जिच्या अंगात आहे तिचं नाव आदिशक्ती मुक्ताई आहे. आणि ते प्रमाण तुझ्याकडूनच म्हणून का घेतलं? मुक्ताईचं प्रमाण मुक्ताईच्याच मुखातून व्हायला पाहिजे. सोपानाचं प्रमाण सोपानाच्याच मुखातून यायला पाहिजे. चांगदेवाचं प्रमाण चांगदेवाच्याच मुखातून यायला पाहिजे. विठाल विठाल. मुक्ताईने बोध खेचरासी केला. 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 तेने नाम याला बोधियेले. तेने नाम याला
तेने नाम याला तेने नाम याला आता वा- नाम याला तेने नाम याला बोधिजे रे तेने नाम याला बोधिजे एक, दोन, तीन, चार, पाच, छे, सात, आठ, एक. तेने नाम याला बोधिजे तेने नाम याला तेने नाम याला बोधिजे तेने नाम याला तेने नाम याला बोधी येले तेरे नाम याला बोधिजे मुक्ताईने बोले हे जना केला मुक्ताईने बोले हे जना मुक्ताईने बोले हे जना हे जना हे जना वा. संत श्रेष्ठ मुक्ताईंचे दोन शिष्य, एक विसोबा आणि दुसरा चांगदेव. चांगदेवातही तीन प्रकार आहेत बर का. चांगा वटेश्वर वेगळा, केशवदास चांगा वेगळा आणि महानुभाव बांधवातला राऊळ चांगा वेगळा. विठाल तर हा जो आहे हा वटेश्वर चांगा आहे. याचं स्थान नगर जिल्ह्यातच आहे, गोदीच्या तीरावर पूर्णतांबा तीर्थक्षेत्र.
अजून निवास त्याचा सासवडलाय काही असायचा, तापी तीरावरही असायचा. असो, या दोघांना गुरुमंत्र दिला. एक विसोबा खेचर आणि विसोबाणी ते ज्ञान आवंडा नागनाथला. नामदेवराय जेव्हा संतांच्या परीक्षेत नापास झाले, गोरोबा काकाणी थापटणं घेतलं. गोरा संत परीक्षी हाती घेऊन या थापटणे, सद्गुरुवानुग्रहावीन हरिला तो भक्त न पटणे. आता मराठीत प्रमाण आपल्या सगळ्यांच्या पाठातलंय, सगळ्यांच्या पाठातलं असे की सद्गुरु वाचोनी संसारी तारक, गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, गुरु वाचोनी संसारी तारक, नसेची निष्टंक आन कोणी, नसेची निशंक आन कोणी, नसेची निशंक आन कोणी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी, इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करुणी, संशयाची श्रेणी छेदीची ना, संशयाची श्रेणी छेदीची ना, संशयाची श्रेणी छेदीची ना. आणि परमार्थाला प्रतिबंधक आहे तो संशय. संशयाहून घोर. संशय निवृत्ती झाली नाही तर परमार्थ यशस्वी करता येत नाही. म्हणून सद्गुरु कोण करावा सल्ला दिला गोरोबा काकांच्या मीटिंग मध्ये. जा औंढा नागनाथला. दारुकावणात गेले. विसोबा झोपले होते. बाराबंदी, फेटा, मिशा, धिप्पाड शरीर आणि वय झाल्यामुळं बाबा शिवा असं करायचे. हरी गेले नामदेवराय. म्हणजे पाय उचलून ठेव. ठेवले की पिंड, उचलले की पिंड, उचलले की पिंड. नामदेवरायला खेचराचा अधिकार कळला आणि विसोबा नामदेवरायांचे गुरु. मग त्यांच्या परंपरेत महादा, विठा, नारा, गोविंदा, जनाबाई एवढा विस्तार कोणाचा झाला? आदिनाथाचा, ज्ञानोबारायचा झाला. आणि सेकंड दुसऱ्या क्रमांकाचे शिष्य चांगदेव. चांगदेव म्हणाले, चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आपल्या संप्रदायात स्त्रियांना मान आहे का? होय आहेच. गुरुस्थानी शोभली आहे ती. चांगदेवासारखा 1400 वर्ष जगणारा पण कोरा करकरीत, कोरा करकरीत. माऊली म्हणाले, जरा बघ पत्र काय आलंय. ती म्हणे, दादा कोरा आलंय. माऊली म्हणाले, चिंता करू नको, कोरे कागद मला पाहिजे होते. का? 65 लिहायची आहे. स्वस्ती श्री वटेशु जो लपोणी जगदाभासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी. 65 व्यांचं पत्र दिलं आणि चांगदेवाची घमेंडच उतरली. म्हणले, मला तुम्ही गुरु व्हा. माऊली म्हणली, माझ्यापेक्षा तुझी गुरु ही आहे. कोण? सोपान मुक्ताबाई बोधिली. बर. पुढे विसोबा आणि चांगदेव. शेवट असा आहे, नामयाचे कुटुंब चांगावटेश्वर, एका जनार्दनी विस्तार मुक्ताईचा. या अपरिचित अभंगावर काही पैलू पाडायचा प्रयत्न मी केलाय. गावानं, परिसरानं, तत्ववेत्यानं, अभ्यासकानं, संप्रदायातल्या जाणकार लोकांनं श्रवण करून मला आशीर्वाद द्यावा अशी भावना व्यक्त करत, स्वामी महाराज तुम्हालाही ओम नमो नारायण. विद्यार्थ्यांनाही धन्यवाद, विद्यार्थिनींनाही माझा शुभ आशीर्वाद. तुम्ही जे आलात असंच प्रेम वात्सल्य अखंड ठेवा. तुम्ही जे प्रमाण गोड म्हणालात, मर्यादा पाळली कीर्तनाची, परमात्म्याने तुमचं भलं करावं. स्पीकरचा ध्वनी पखावज वादक पोरं, माता भगिनी आबालवृद्ध प्रांगण गच्च भरलंय. उद्या तर माझ्यापेक्षा जास्ती गर्दी राहणार आहे. आपल्या संप्रदायात कोणाचंही भलं व्हावं, कल्याण व्हावं अशी भूमिका व्यक्त करतो आणि या माझ्या कीर्तनाला विराम देतो. तिन्ही भजनं एकत्र घ्यायचेत. विठोबा रखुमाई, माऊलीचं भजन आणि जय विठ्ठल. बुक्का हार सगळं झालंय आपलं. विठोबा रखुमाई. जय जय